सुना येती घरा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये इथे आता श्री आणि माधव दोघेही खूपच जास्त टेन्शनमध्ये असतात. राघवला कळतच नसतं की हे दोघेजण इतके विचारांमध्ये का आहेत. राघव म्हणत असतो, अरे भावांनो, नक्की काय झालं ते सांगाल तरी का मला. तेव्हा श्री, अरे सांग ना काय झालं. श्री म्हणत असतो, ए राघव, हे सगळं जे काही झालंय ना तुझ्यामुळे झाले. प्रत्येक वेळेला तुझ्या चुकीची शिक्षा आम्ही का भोगायची रे. तेव्हा राघव म्हणतो, का आता मी काय केलं. श्री म्हणतो, आता मी काय केलं. बाबांना वचन द्यायला सगळ्यात आधी तूच पुढे आला होतास ना. तेव्हा राघव म्हणतो, म्हणजे. तेव्हा इथे श्री म्हणत असतो की तू बाबांना वचन द्यायला गेलास, पण त्याच्यामुळे आम्हालासुद्धा वचन द्यावं लागलं. तेव्हा तो म्हणत असतो, हा मग तुम्हाला वचन द्यायचं नव्हतं का बाबांना. अरे मग नाही द्यायचं ना. तेवढ्यातच इथे आता श्री आणि माधव हे दोघेजण आपापल्या गर्लफ्रेंड्सबरोबर बोलण्यासाठी खूपच जास्त तडफड करत असतात. म्हणजे त्यांना बोलायचं पण असतं, पण त्यांना बोलता येत नसतं. तेव्हा इथे श्री आपल्या गर्लफ्रेंडचा फोटो बघतो आणि शेवटीला तिचा फोन आल्यानंतर बोलायला सुरुवात करतो. तिचं नाव असतं प्रियांका आणि तर माधवचं प्रेम असतं त्या माधुरीवरती. तेव्हा तो म्हणतो, अच्छा, ही तर आमच्या ऑफिसमध्ये काम करते, ही मुलगी माधव दादाला आवडते का. त्यानंतर इथे आता शिवनाथ जो आहे ना, शिवनाथ म्हणत असतो की मी आपल्या राघवचं नाव आहे ना अगदी सगळ्या साईटवरती नोंदवणार आहे. राघवसाठी सुद्धा बघा कशी मुलगी शोधतो. तेव्हा राघव म्हणत असतो, अच्छा, म्हणजे माझी भावंड प्रेमात पडली आहेत. तर माझ्या माधव दादाला माधुरी आवडते, तर इथे माझ्या श्रीदादाला ही मुलगी प्रियांका. यांना यांचं प्रेम काहीही करून मिळवून दिलंच पाहिजे. मी तुम्हाला दोघांना असं आता तडफडू देणार नाही. काय बी झालं तरीसुद्धा तुम्हाला आवडणाऱ्या मुलींबरोबरच तुमचं लग्न झालं पाहिजे, असा आता हट्ट राघवचा असतो. तेव्हा इथे राघव म्हणत असतो, काय करू. या दोघांना त्यांचं प्रेम मिळवून देण्यासाठी मलाच आता काहीतरी केलं पाहिजे. राघवची झोप उडालेली असते. आपल्या भावंडांना असं तडफडताना बघून त्याला काही झोप येत नसते. तेवढ्यातच इथे राघव म्हणतोय, उठा श्रीदादा, माधवदादा, उठा बरं तुम्ही दोघेजणं. आणि ते दोघेजणं झोपलेले असताना राघव मात्र आता त्यांना उठवतो. राघव म्हणत असतो, उठा उठा, चला उठा. ते म्हणतात, ए बाबा, का उठवतोयस तू आम्हाला. आधीच आम्हाला झोप लागत नाही आहे टेन्शनमुळे, आणि त्याच्यामध्ये तू का आम्हाला उठवतोस. तेव्हा राघव म्हणतो, हे बघा, तुमचं प्रेम आहे की नाही, मग तुमच्या प्रेम प्रकरणाबद्दल मला का काय नाही सांगितलं. तेव्हा ते म्हणतात, ए बाबा, तुला काय सांगायचं आमच्या प्रेम प्रकरणाबद्दल सांग ना. आणि तसं काही नाही आहे. तेव्हा राघव म्हणतो, तसं काही नाही आहे. हे बघा, मला माहिती आहे तुम्हाला तुमच्या आवडीनुसार मुली आवडल्यात आणि तुम्हाला त्यांच्याबरोबर लग्न करायचं आहे. मग तुम्ही एक काम करा ना, हे तुम्ही लवकरात लवकर आबांना सांगून टाका की तुमचं ज्या मुलींबरोबर प्रेम आहे त्यांच्याबरोबरच तुम्हाला लग्न करायचं आहे. तेव्हा श्री म्हणतो, हे बघ दादा, हा काय बोलतोय. हा पुन्हा आपल्याला गोत्यात आणेला. आपण बाबांना सांगायचं म्हणजे बाबा आपल्यावरती चिडणार, बरोबर की नाही. याला असं वाटतं की आपल्याला आवडणाऱ्या मुलींबरोबर बाबा आपलं लग्न लावून देतील. हे कधीच शक्य होणार नाही आहे, कळलं का तुला. आम्हाला इथे मार खायला लावशील. तो म्हणतो, असं कसं होईल. जेव्हा मी वचन दिलं तेव्हासुद्धा तुम्ही बोलायला हवं होतं की तुम्हाला तुमच्या मनामध्ये वेगळ्या मुली आवडतात म्हणून. वचन द्यायच्या आधी थोडा विचार करायला हवा होतात ना तुम्ही. माझं तसं काही नसल्यामुळे मी वचन देऊन मोकळा झालो, पण तुम्ही निदान विचार करायला हवा होता, बोलायला हवं होतं. बरं, अजूनसुद्धा वेळ गेली नाही आहे. मी काय म्हणतो, तुम्ही आहे ना तुमच्या मनातली गोष्ट आबांना सांगा. आबा नक्की समजून घेतील आणि ज्या मुली तुम्हाला आवडल्यात त्यांच्याबरोबर लग्न लावून देतील. तेव्हा श्री म्हणतो, नाही बाबा, आबांबरोबर कोण बोलणार. माझी तर अजिबात हिंमत नाही आहे आबांजवळ बोलायची. मी काही बोलू शकणार नाही आहे. आणि तो सरळ झोपून जातो. तेव्हा माधव म्हणत असतो, नाही बाबा, मी पण आबांना काहीसुद्धा म्हणणार नाही आहे. उगाच आबांना नाही आवडलं तर त्यांचं मन दुखावेल, त्यांना वाईट वाटेल, असं मी काहीच करणार नाही आहे. आबांना मी पण नाही काही बोलणार. दोघेही आता झोपून जातात. तेव्हा राघव म्हणतो, नाही, माझ्या भावंडांसाठी मलाच आता काहीतरी केलं पाहिजे. अजिबात थांबून जमणार नाही. त्यांना आवडणाऱ्या मुलींबरोबरच त्यांची लग्न झाली पाहिजे. आणि तसंही
आबांनासुद्धा सांगितलं पाहिजे की आबा, त्यांना आवडणाऱ्या मुलींबरोबरच त्यांचं लग्न लावून द्या, तरच त्यांचा संसार सुखाचा होईल, असं राघव आता म्हणत असतो. तर इथे सकाळ झालेली असते. राघव तोंड धुण्यासाठी बाहेर आलेला असतो आणि तेव्हा समोरच्या घरामध्ये गॅलरीमध्ये आलेली असते अन्विता. ती उगाचच त्याची कळ काढते. चल हट, चल निघ, चल जा, असं त्याला मुद्दामूनच म्हणत असते. तेव्हा राघव भयंकर चिडतो आणि म्हणतो, ए नकटे, तुझी हिंमत कशी झाली ग हे सगळं बोलायची? आणि तो आता हातामध्ये असणारा तांब्या आहे ना, तो तिला फेकून मारण्यासाठी तिला आता धावून धावून जात असतो. आणि तेव्हा त्याला थांबवण्याचं काम इथे आता चंदूमामा करत असतो. जेव्हा तो तांब्या फेकून मारायला जातो तेव्हा मात्र इथे अन्विता घाबरते. ती आता इकडे तिकडे लपायला बघते. तेव्हा इथे मामा म्हणतात, ते बाबा असं काही नको करू, तू तिला तांब्या फेकून मारशील, तिला तांब्या लागला ना तर तिच्या आत्ती तिला लागलं म्हणून जाऊन पोलीस कंप्लेंट करेल, आणि जर आजूबाजूला लागला तरीसुद्धा जाऊन पोलीस कंप्लेंट करेल. तेव्हा असं काही करू नको ज्याच्यामुळे तू गोत्यात येशील आणि ज्याच्यामुळे इथे तुझ्या वडिलांना वाईट वाटेल. त्यानंतर इथे आता तांब्या फेकून मारत असताना इथे मामा त्याला अडवत असतात. तेव्हा तिथे शिवनाथ आल्यानंतर मामा सरळ राघवला खाली टाकून देतात. राघव खाली पडलेला असतो. शिवनाथ म्हणतो, काय रे, काय चाललं आहे तुमचं? तिकडे काय फेकून मारतोयस कुणाला? तेव्हा राघव म्हणतो, नाही आबा, अहो फेकून मारत नाही आहे, झाडांना पाणी घालत होतो. शिवनाथ म्हणतो, हो का, झाडांना पाणी घालतोयस? तो म्हणतो, हो आबा. ते सुद्धा हातामध्ये तांब्या घेऊन? तो म्हणतो, हो आबा, हो, जास्त पाणी घालत होतो, कारण त्यांना व्यवस्थित पाणी घातलं तरच त्यांची वाढ चांगली होईल ना, म्हणून. तेव्हा इथे आता सर्व काही बोलून झाल्यानंतर शिवनाथ म्हणतो, चला नाश्त्याला चला आतमध्ये, तुम्ही जास्त उशीर करायचा नाही, वेळ माहिती आहे ना तुम्हाला? तेव्हा राघव म्हणतो, हो आबा, आलोच मी लगेच. त्यानंतर इथे दोघेही अन्विता आणि राघव एकमेकांना खुन्नस देऊन आपापल्या घरामध्ये जातात. तर इथे माधवी खूपच जास्त टेन्शनमध्ये असते. माधुरी म्हणत असते की माझ्याजवळ माधव बोलत का नाही तेच विचारते, मी फोन करते त्यांना. आणि मग ती पुन्हा फोन करते. सातत्याने फोन वाजत असतो, पण माधव काही फोन उचलायला तयारच नसतो. तेवढ्यातच त्या ठिकाणी आलेला असतो राघव. राघव बघतो तर काय, माधुरी सारखा फोन करत असते, पण इथे माधव मात्र फोन उचलतच नसतो. तेव्हा तो म्हणतो की अरे दादा, काय झाले तुला, फोन उचलत ना? तो म्हणतो, नाही राहू दे, नको, फोन नको उचलू, जाऊ दे. तो म्हणतो, असं कसं? अरे ती फोन करते तर उचलला पाहिजे ना, उचल बरं फोन. तेव्हा तो उचलायला काही तयार नसतो. तेव्हा राघव दरवाजा बंद करतो आणि येऊन आता म्हणतो की हे बघ, फोन मी उचलतोय, तू जरा तिच्याबरोबर बोल. तेव्हा तो फोन उचलतो आणि म्हणतो, बोल दादा, बोल. तेव्हा इथे माधुरी म्हणते की माधव, काय झालं आहे, तुम्ही माझ्याबरोबर बोलत का नाही, माझं काही चुकलं आहे का? तो म्हणतो, नाही माधुरी, हे बघ, तुझं काही चुकलेलं नाही आहे, खरं तर माझंच चुकलं. तेव्हा ते म्हणते, असं का बोलताय तुम्ही, आपल्या एकमेकांवरती प्रेम आहे ना, मग तरीसुद्धा तुम्ही असं का बोलताय तुटक तुटक? हे बघा, माझं काही चुकलं असेल तर प्लीज मला सांगा. तेव्हा तो म्हणतो, नाही ग बाई, तुझं काही चुकलेलं नाही आहे, कुठल्या तोंडाने तुझ्याशी बोलू यासाठी तुझा मी फोन उचलत नाही आहे. तेव्हा इथे आता माधुरी म्हणते, हे बघा, मला माहिती आहे तुमचा आबा तुमचं लग्न ठरवत आहेत आणि म्हणूनच तुम्ही टेन्शनमध्ये आला आहेत ना, पण तुम्ही एक विचार करा ना, तुमच्या आबांनी तुमचा बायोडेटा माझ्याकडूनच तयार करून घेतला आहे ना. अहो, त्याच्यामध्ये अपेक्षा काय काय आहेत ना, त्या सगळ्या मला माहिती आहेत आणि त्या अपेक्षांमध्ये मी फिटसुद्धा बसते. आणि तसंही तुमच्या आबांनीच तर माझा इंटरव्ह्यू घेऊन मला नोकरीवरती ठेवलं होतं, म्हणजे याचा अर्थ माझ्यामध्ये काही चांगले गुण आहेत हे तुमच्या आबांना समजले होते ना. मग मी काय म्हणते, आपण सांगूया ना आपल्याबद्दल, तुमच्या आबांना मी नक्की आवडेन, कारण त्यांनासुद्धा माझ्यातले ते चांगले गुण माहितीच असतील. तेव्हा माधव म्हणतो, नाही ग, तुला जेवढं सोपं वाटतं आहे ना माधुरी, तेवढ्या सोप्या गोष्टी या नाही आहेत ग. कसं आहे ना, मी माझ्या आबांना वचन दिलं आहे की मी माझ्या मनाने लग्न करणार नाही, तुमच्या मनाने लग्न करेन. आणि आता जर मी माझ्या आबांना सांगितलं की माझं प्रेम आहे तर त्यांचा स्वाभिमान दुखावला जाईल ग, आणि मला तेच नको आहे. मला माझ्या आबांच्या विरोधात जाऊन काहीसुद्धा करायचं नाही आहे, मी खरंच सांगतो आहे. तेव्हा इथे माधुरी म्हणते, आणि आपल्या प्रेमाचं काय, मला दिलेल्या वचनाचं काय? माधव, तुम्ही ते सगळं विसरलात का?
फाईलमधून मला दिलेली फुलं, आपण एकमेकांना खाणाखुणा करून विचारलेली एकमेकांची काळजी, हे सगळं तुम्ही विसरलात का? हे बघा, झालं गेलं सगळं विसरून जा. मला असं वाटतं की तुम्ही एकदा फक्त तुमच्या आबांबरोबर बोला. तुम्हाला एकट्याला बोलायला जड जात असेल तर मी सुद्धा तुमच्याबरोबर येते. आपण दोघेजणं तुमच्या आबांना समजावू, त्यांच्याशी बोलू. मला खात्री आहे तुमचे आबा नक्की आपल्याला समजून घेतील. नक्की त्यांना आपलं प्रेम कळेल. अहो, त्यांचंसुद्धा लव्ह मॅरेज आहे ना, तुम्हीच म्हणाला होतात. मग त्यांना आपलं प्रेम कळणार नाही का? आपण सांगूया त्यांना. तेव्हा इथे माधव म्हणतो, तुला वाटतंय तेवढं सोपं नाही आहे, मी नाही सांगू शकणार. तेव्हा ती म्हणते, मग तुमचं काय म्हणणं आहे? मी तुम्हाला विसरून जाऊ का? अशी तुमच्या आयुष्यातून मी निघून जाऊ का? आपल्या प्रेमाला काहीच महत्त्व नाही आहे? म्हणजे मी तुमच्यासाठी अजिबात महत्त्वाची नव्हते तर? मग तसं होतं तर का प्रेमात पडलात माझ्या? का माझ्यावरती इतकं प्रेम केलं? नाही पडायचं ना? तेव्हा तो म्हणतो, हे बघ माधुरी, तुला पण माहिती आहे मी ठरवून काहीच केलेलं नाही आहे. मी तुझ्या प्रेमात कधी पडलो मला माझंच कळलं नाही. ठरवून जर गोष्टी करता आल्या असत्या तर प्रेमात तर कधीच पडलं नसतो. त्यानंतर इथे राघव म्हणतो की हे बघ दादा, तू असा विचार करू नको. तू एकदा आपल्या बाबांबरोबर बोल तरी. चल तू माझ्याबरोबर चल, मी आहे ना तुझ्याबरोबर. तू एकटा नाही आहेस. तू सुरुवात तर कर. बाकीचं कसं हँडल करायचं आहे ते मी करेन, पण तू सुरुवात करायला तरी चल, असं आता राघव म्हणतो. त्यानंतर इथे शिवनाथ गुरुजींना सांगत असतो की मी माझ्या तिन्ही मुलांच्या पत्रिका दिल्यात. माझे तिन्ही मुलं म्हणजे अगदी देखणे आहेत, खूपच हुशार आहेत. तेव्हा त्यांना शोभतील अशाच आता मुली बघा. तेव्हा इथे फोन ठेवल्यानंतर लगेचच इथे उमा म्हणत असते की मी काय म्हणते, आपण जास्त घाई करतोय का हो? घाई होते का लग्नाची? तेव्हा तो म्हणतो, अगं घाई कसली, आत्तापासूनच बघितलं तरच मुली भेटायला थोडा वेळ तर जातोच ना. तेव्हा ती म्हणत असते की आपण जरा वेळ घेऊया, मुलांच्या मनात काय चालले हे पण समजून घेतलं पाहिजे. तेव्हा इथे लगेचच वेदा म्हणते की मी काय म्हणते, आपण इथे तिन्ही दादांची नावं मॅट्रोमनी ॲपवरती जर टाकली तर? त्यांचा बायोडेटा आहे ना, मॅट्रोमनी ॲपवरती टाकू. कितीतरी हजारो स्थळं येतील त्यांना दिवसभराला. तेव्हा तो म्हणतो, काय असं पण असतं का? ती म्हणते, अहो आबा, आमची जनरेशन खूप फास्ट आहे. इथे मोबाईल लॅपटॉपचा जमाना आहे ना, त्याच्यावरती आता मॅट्रोमनी ॲप वगैरे लग्नाचे खूप असतात. त्याच्यावरती जर यांचा बायोडेटा टाकला ना तर स्थळं पटापट येतात. ती म्हणते, थांबा, आपण श्रीदादापासूनच सुरुवात करूया. तो म्हणतो, काय? ती म्हणते, अरे मॅट्रोमनी ॲपवरती तुझा बायोडेटा पाठवते ना. तो म्हणतो, ए बाई, नको नको, अजिबात नको असं काही करू. हवं तर आधी दादाचं कर. दादाचं लग्न होऊ दे, त्यानंतरच मी माझ्या लग्नाचा विचार करेन. आधी नाही, आधी दादाचं लग्न, मग मी माझ्या लग्नाचं बघे ना. माझी घाई करू नका, असं म्हणून तो आता निघालेला असतो. शिवनाथला वाटतं की तो लाजतोय म्हणून, पण तो लाजतोय नाही, तो पळालेला असतो तिथून. आणि आता मोबाईल घेऊन सारखा प्रियांकाला फोन करत असतो, पण प्रियांका काही फोन उचलायला तयार नसते. त्यानंतर इथे आता भास्कर, पद्मा आणि राघव हे तिघेजणं बाहेर चाललेले असतात. तेव्हा ते घराच्या बाहेर येऊन आता उभे राहिलेले असतात. पद्मा आता बघत असते, श्री घराकडे बघत असतो, फोन करत असतो प्रियांकाला आणि म्हणत असतो, ही फोन का उचलत नाही आहे? तेव्हा पद्माला कळतं की श्री नक्कीच काहीतरी लपवण्याचा प्रयत्न करतोय आपल्या घरातल्या लोकांपासून. तर पुढील भागामध्ये इथे आता राघव माधवला आणि श्रीला म्हणत असतो की आबांबरोबर बोला. तेव्हा तो म्हणतो, आबा, यांना काहीतरी बोलायचं आहे. तेव्हा शिवनाथ म्हणतो की बोला रे मुलांनो, काय बोलायचं आहे की तुम्हाला? काय मनात काय आहे तुमच्या? जे काही आहे ते बोला. तेव्हा ते म्हणतात, नाही नाही आबा, असं काही नाही आहे. तेव्हा शिवनाथ म्हणतो, बरं ठीक आहे, आबांना सांगायचं नाही आहे. आता थोड्या वेळापुरता आहे ना, विसरून जा की मी तुमचा आबा आहे. विसरून जा की मी तुमचा आबा आहे. मी तुमचा एक मित्रच आहे, तुमच्या सोबतीचाच आहे, असं मला समजा. आणि आता तरी बोला ना, काय आहे तुमच्या मनामध्ये? तरीसुद्धा इथे माधव आणि श्री दोघेजणं म्हणत असतात की नाही, काही नाही, असं काही नाही आबा. तेव्हा राघव म्हणत असतो, अरे काय नाही म्हणताय, जे काही मनात आहे ते सांगा ना. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता माधव आणि श्री दोघेजणं शिवनाथला इतके घाबरत असतात की बोलायला तयार नसतात. मात्र इथे बाहेर कुणालाही घाबरत नसतात. म्हणजे आता प्रियंकाला भेटायला जाऊ दे, गळ्यातून पैसे काढणं असू दे, या गोष्टींना श्री घाबरत नसतो. पण त्याचं एका मुलीवरती प्रेम आहे आणि तिच्याबरोबरच मला लग्न करायचं आहे, हे आता
शिवनाथला सांगण्यासाठी तो खूपच जास्त घाबरत असतो. त्यामुळे प्रेक्षकांनो, इथे आता राघवच आपल्या भावंडासाठी काहीतरी करणार आणि त्यांना त्यांचं प्रेम मिळवून देणार असं आपल्याला बघायला मिळेल.